हॅलो नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी। आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल। तर आमच्या शेतावर आहे आज कापणी, शेतीचं काम काढलेलं आहे आणि आज मी त्यासाठी बनवत आहे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण। सो नाश्त्याची आणि जेवणाची रुटीन व्हिडिओ काही मी टाकलेली नाहीये, फक्त छोट्या छोट्या ज्या क्लिप्स आणि छोटे छोटे जेवढं मला रेकॉर्ड करता आलं तेवढं मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर सकाळच्या भाकरी 8 ते 10 माणसं असतात शेतावर आणि त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता तो असतो भाकरी आणि भाजीचा, आणि त्याचबरोबर दुपारचं जेवण वरण भात भाजी अशा प्रकारचं असतं आणि ते आम्ही दोघी जणी सुना मिळून करत असतो। तो सकाळी तब्बल 20-1 भाकरी शेतावरच्या माणसांना पाहिजे असतात। सो मी त्या चुलीवर टाकलेल्या आहेत आणि भाजी सुद्धा टाकलेली आहे। त्याचा मी डिटेल व्हिडिओ काही टाकलेला नाहीये, नेक्स्ट टाइम तो नक्की बनवून टाकेन। तर मग चला, तर मग मी तुम्हाला नेते माझ्या शेतावर आणि दाखवते माझं शेत कसं आहे। तर स्वागत आहे तुमचा माझ्या शेतावर। तर मी आलेली आहे माझ्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि छान दिसतंय माझं शेत। आणि हा तांदळाचं पीक आहे आणि दाणेदार आणि मस्त असा या वर्षीचं पीक आलेला आहे। आणि हा आहे शेतात आत जाण्याचा रस्ता आणि इकडे सगळीकडे आम्ही शेती लावलेली आहे आणि पलीकडे त्या साईडला कोपऱ्यावर शेती कापणीचं काम चालू आहे। दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आमच्या शेतामध्ये कामं चालू होतात। पेरणीचं काम, लावणीचं काम दरवर्षीप्रमाणे चालू असतात। या वर्षीपासून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेअर करणार आहे, जसजशी माझ्या शेतावर कामं येतील तसतशी। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा 2 ते 3 दिवसाच्या कामांचा एकाच दिवशी तयार करून टाकले गेलेला व्हिडिओ आहे। सो मी नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रत्येक दिवसाचा डिटेल्ड व्हिडिओ टाकत जाईन। आणि इकडे या साईडला कापणी चालू आहे, तुम्हाला दाखवते। बरीचशी जमीन या साईडची कापून झालेली आहे आणि इकडे माणसं अजूनही काम करतायत। सकाळच्या नाश्त्याची वेळ झालेली आहे, त्यांना मी आवाज देण्यासाठी आलेली आहे। शेतावरचं काम हे खूप कष्टाचं आणि खूप मेहनतीचं असतं, त्यामुळे शेतामध्ये जे मजूरकर काम करत असतात त्यांना वेळच्या वेळी पाणी, वेळच्या वेळी नाश्ता, जेवण पोहोचणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघी जणी करत असतो। तुम्ही बघू शकताय मी समृद्धी आम्ही शेतावर आहोत आणि शेतावर बाबांसाठी गरम पाण्याची बॉटल आणि मजूरकरांसाठी आणि इतर घरातल्या माणसांसाठी सुद्धा जेवणाची आणि पाण्याची सोय केलेली असते। ही 2-3 दिवसाची व्हिडिओ आहे, त्यामुळे कधी मी तुम्हाला साडीवर तर कधी ड्रेसवर दिसत आहे। आणि हा सकाळचा नाश्ता मी शेतातल्या मजुरांना देत आहे आणि हा दुपारच्या जेवणाचा व्हिडिओ आहे। दुपारच्या जेवणासाठी वरण भात आणि भाजी असा बेत आहे आणि सर्वांना पुरेल असं आणि सगळीजण आनंदात खातील असं आम्ही जेवण नेहमी बनवत असतो। त्याचबरोबर शेतावर फक्त मजूरकर नाही तर आमच्या घरातली फॅमिलीतली सर्व लोक एकत्रित येऊन शेतावर जेवत असतात आणि शेतावर जेवणाची एक वेगळीच मजा असते। मुलंही खूप आनंदाने जेवतात आणि एक काहीतरी वेगळं असं वातावरण तयार होत असतं आणि खूप मस्त वाटत असतं। सगळ्यांचं जेवण वगैरे उरकून झालं की मग सगळीजण थोडंसं आराम करत असतात शेतावरच आणि मग त्यानंतर सगळीजण पुन्हा कापणीसाठी शेतामध्ये उतरत असतात। सो तुम्ही बघत आहात पलीकडचं शेत कापून झालेलं आहे आणि आता ह्या पाठीची सुरुवात होणार आहे। आणि बाजूचं जे शेत दिसतंय, जसं मी सांगितलंच की ही व्हिडिओ मी 2 ते 3 दिवसाची एकत्र करून टाकलेली आहे। तो इकडचा जो भाग तुम्हाला दिसतोय ना, हा 2 ते 3 दिवसापूर्वी कापून झालेला आहे आणि आता इकडचं पीक कापायला घेणार आहोत। तर माझ्या शेतावर तुम्ही बघाल तर एक सुंदर असं जास्वंदीचं झाड आहे आणि त्याला खूप आणि खूप फुलं येतात, भरपूर फुलं येतात। एक टोपलीभर फुलं रोज निघत असतील आणि 12ही महिने हा झाड फुलांमध्ये भरलेला असतो आणि पूजा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो इथून लोक फुलं नेतातच। भाताची कापणी झाली की अशा प्रकारे भात पसरवून ठेवला जातो जमिनीवर 2 ते 3 दिवस आणि मग त्याच्यानंतर बांधून भारे रचून ठेवले जातात आणि मग आम्ही थोड्या दिवसानंतर ते भाताची झोडणी करायला घेत असतो। तर तुम्हाला माझे व्हिडिओज जर पाहायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। तर मी इथेच व्हिडिओचा एंड करते। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा।